कारवाई केली, एन्फोर्समेंटची कारवाई चांगली केली, ट्रॅफिकमध्ये पण एन्फोर्समेंटची कारवाई सांगितलेली आहे, त्याच्यामध्ये निश्चित थोडं आपल्याला बदल दिसतो. सर रिनाउंड ENT सर्जन डॉक्टर बिलसरे मेडिसिन डॉक्टर डीन ऑफ द मेडिकल जैसे देखने से पता चलता है आप सब लगेगा तो होकर हटना चाहिए ऐसे आज तो क्या प्रॉब्लम ही नहीं. आणि हे जो रोड आहे ना, रोडवर काही लावलेले आहे त्यांनी आपल्या जे अतिक्रमण केलेलं आहे रोडवर त्या नियमन वगैरे काढा. अरे हे नाही काढणार तुम्ही काढा. त्यांना सांगा की कुठे ते रोडवर जे तुम्ही लपडी वपडी लावलेली आहे ते ज्यूस फूडची दुकान लावलेली आहे ते काढा. आतमध्ये घ्या तुमच्या दुकानमध्ये. फुटपाथ मोकळा राहायला पाहिजे. लोकांनी फुटपाथवर उभे राहायला पाहिजे. आता मला ते फुटपाथ त्यांनी पॅक केला, नंतर गाडी लावली, नंतर लोक उभे आहे, नंतर बस आली. काय रोड कसं ते मोकळा. आज आम्ही अमरावतीतील एक अराजकीय संघटना म्हणून वकील, व्यापारी, डॉक्टर्स, समाजसेवक या सर्वांना घेऊन अमरावतीतली वाहतूक समस्या जी आहे, ट्रॅफिकचा जी समस्या आहे त्याबद्दल कमिशनर पोलिसांना भेटायला, आयुक्त अमरावतीला भेटायला आलो होतो आणि त्यांना पूर्ण अवगत केलं की आज अशी परिस्थिती आहे की अमरावतीमधली ट्रॅफिक ही संपूर्ण कोसळलेली आहे. लोक हतबल झालेले आहे. आपल्या घरातून निघालेला माणूस पुन्हा वापस घरी येईल की नाही अशी शंका लोकांच्या मनात निर्माण होऊन राहिली, कारण की पूर्ण गोंधळ उडालेला आहे. चौकामध्ये पोलीस जे कॉन्स्टेबल आहेत ते वाहतुकीचा काम सोडून इतर कामामध्ये जास्त व्यस्त असतात. या सर्व गोष्टींची त्यांना अवगत करून देण्यासाठी अमरावतीची वाहतूक व्यवस्था सुधारली पाहिजे आणि पोलिसांनी आपलं काम व्यवस्थित केलं पाहिजे. मोठे अधिकारी हे कुठेच तुम्हाला रस्त्यावर दिसत नाही, PSI. त्यामुळे या सगळ्या गोष्टीला अवगत करण्यासाठी आम्ही आज कमिशनर पोलीस यांना भेटलो होतो. त्यांनी अत्यंत सकारात्मक दृष्टीने आमचे पॉईंट नोंदवून घेतलेले आहे आणि ते स्वतः आज अमरावतीतले जे बॉटल नेक्स आहे तिथे स्वतः व्हिजिट करणार आहेत आणि मला असं वाटते की काही दिवसामध्ये वाहतूक व्यवस्था सुधारेल. आमचं हे कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नसलेलं केवळ नागरिकांचं शिष्टमंडळ होतं आणि त्यात व्यापारी, वकील, डॉक्टर्स, डॉक्टर सुनील देशमुखांसारखे कार्यकर्ते आणि माजी नेते आपल्या सगळ्यांचे हे होते आणि पोलीस आयुक्तांनी अतिशय शांतपणे पुरेसा वेळ देऊन आमचं सगळं म्हणणं ऐकून घेतलं. आम्हाला अशी आशा आहे की त्यानुसार कारवाई काहीतरी केलं जाईल, कारण ट्रॅफिकची समस्या अमरावतीमध्ये दिवसेंदिवस अतिशय बिकट होत आहे.